केम्ब्रिज विद्यापीठानं आचार्य प्रशांत यांना एका विशेष संवादासाठी आमंत्रित केलं. त्या विशेष मंचावर जिथं भारत आणि जगाच्या भविष्याशी जोडलेल्या महत्त्वाच्या प्रश्नांवर विचार केला जातो. 800 वर्षांपेक्षाही जुनी परंपरा असलेलं केम्ब्रिज जगातील सर्वात प्रतिष्ठित शैक्षणिक आणि बौद्धिक केंद्रांपैकी एक आहे. याच मंचावर विन्स्टन चर्चिल, थिओडोर रूझवेल्ट आणि स्टीफन हॉकिंग सारख्या अनेक प्रभावशाली व्यक्तींनी आपले विचार मांडले. तर हे काहीतरी जास्त करण्याबद्दल नाहीये, म्हणूनच या सर्व 30 COPs अयशस्वी ठरले आहेत. अशा वेळी जेव्हा जग युद्ध, हवामान संकट आणि वाढती मानवीय अशांती यांसारख्या आव्हानांशी झगडतंय, केम्ब्रिज युनियनने भारताच्या अद्वैत वेदांत परंपरेचं प्रतिनिधित्व करणाऱ्या आचार्य प्रशांत यांना आमंत्रित केलं. केम्ब्रिज युनियन अशा ऐतिहासिक वादविवादांचं आणि चर्चांचं साक्षी राहिलंय, ज्यांनी साम्राज्यांची दिशा बदलली, युद्ध संपवली आणि समाजाला नवीन पद्धतीने विचार करायची प्रेरणा दिली. या मंचावर विन्स्टन चर्चिल, थिओडोर रूझवेल्ट आणि स्टीफन हॉकिंग यांसारखे अनेक महान वक्ते आले, ज्यांच्याकडे जगासाठी एक खास संदेश आणि दृष्टिकोन होता. आज जेव्हा तुम्ही या युनियनमध्ये उभे आहात, तेव्हा अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला सर्वात जास्त वाटते की पूर्ण जगाने ऐकावी? बघा, जगाने विशेषतः गेल्या 200 वर्षात जवळपास प्रत्येक शक्य प्रयत्न केला आहे आणि त्यात मोठं यशही मिळवलं आहे. पण प्रश्न हा आहे की हे सर्व प्रयत्न नक्की कशासाठी होते? हे प्रयत्न तंत्रज्ञान, भौगोलिक विस्तार, अंतराळाचा शोध आणि समृद्धीच्या दिशेने राहिलेत आणि यामध्ये पाश्चात्य देशांना विशेष यश मिळालं आहे. आज आपण ज्या प्रश्नावर चर्चा करत होतो तो हा होता की आता आपण आणखी काय करायला हवं. जेव्हा आपण ज्या ठिकाणी उभे आहोत ते एका विस्फोटाच्या तोंडावर असल्यासारखं वाटतंय. जर आपल्या सर्व मिळकती आपल्याला विनाश आणि अंताच्या आणखी जवळ घेऊन आल्या आहेत, तर मग मार्ग काय आहे आणि आपल्याला आणखी काय करायला हवं? आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की मोठ्या प्रमाणावर आत्मज्ञानाचं शिक्षण हीच कदाचित ती एक गोष्ट आहे जी आपण आत्तापर्यंत स्वीकारलेली नाही आहे आणि त्याचं समाधानही तेच आहे. बाकी सर्व काही जे आपण केलं आहे ते व्यर्थ नाही आहे, अनावश्यक नाही आहे, पण फक्त पुरेसं नाही आहे. बरोबर? तर हे सगळं केल्यानंतर आता आपल्याला या प्रश्नावर अधिक भर देण्याची गरज आहे. मी कोण आहे? मी कुठून येतो आहे? मला काय हवं आहे? मी प्रत्यक्षात किती मिळवलं आहे? अधिक ओळख केल्याने मला ती मिळेल का ज्याची मला भूक आहे, की आणखी काही दुसरा मार्ग आहे? आणि आपण म्हटलं फक्त उत्तराची पूर्तता करण्यासाठी या मार्गाला प्रामाणिकपणा म्हणतात. प्रामाणिकपणा, प्रेम, हेतू हे सगळे समानार्थी आहेत. हेच उत्तर आहे. खूप खूप धन्यवाद. तर माझा पुढचा प्रश्न आहे, केम्ब्रिज जज बिझनेस स्कूलमधून मोठमोठे CEO, केंद्रीय बँकर आणि नोबेल पुरस्कार विजेते घडले आहेत, पण असमानता आणि जागतिक जबाबदारी यांसारख्या मुद्द्यांवर बोलण्यासाठी त्यांनी एका तत्ववेत्याला बोलावलं. तर भारतीय आध्यात्मिक परंपरा जगाच्या आर्थिक आणि व्यापारी आव्हानांच्या समाधानात काय योगदान देऊ शकते? हे कोणत्याही प्रकारचं विचलन किंवा विसंगती किंवा मार्ग बदलणं नाही आहे. तुम्ही बघा, विज्ञानासाठी नोबेल पुरस्कार आहे, शांततेसाठीही आहे. विज्ञान मानवासाठी आहे आणि तोच मानव शांततेची इच्छा करतो. तर शेवटी ते सगळे मानवजातीच्या कल्याणासाठीच काम करतायत. सर्व नोबेल पुरस्कार विजेते, सर्व महान वैज्ञानिक, विचारवंत, संशोधक, तत्ववेत्ते हेच तर शोधत आहेत मानवजातीचं कल्याण. आणि आपण आज पाहू शकतो की मानवाचं कल्याण अशा मार्गाने होईल जो या बाजूला, आतल्या बाजूला जातो. मूळ आतल्या बाजूला आहे. हीच दिशा पकडायची आहे. तर हे खूप अंशी त्याच दिशेने आहे. ठीक आहे? एक व्यक्ती वैद्यकीय प्रगतीच्या माध्यमातून मानवी कल्याणाचा शोध घेते. इलेक्ट्रॉन किंवा न्यूट्रॉन किंवा DNA संरचनेचा शोध घेते. मी तर केम्ब्रिजमध्ये उभा आहे. तर हे सर्व इथेच झालं आहे. आणि मग त्याच उद्देशासाठी, त्याच ध्येयाच्या दिशेने आता आपण पाहतोय की आपल्याला स्वतःला अधिक लक्षपूर्वक पाहावं लागेल. आणि जर आपल्याला हे माहीत नसेल की निवडणारा कोण आहे, तर सर्व पर्याय फारसे समजूतदारपणाचे असणार नाही. जर आपल्याला हे माहीत नसेल की शोधकर्ता कोण आहे, तर शोधांचा योग्य वापर होणार नाही.
जर आपल्याला हे माहीत नसेल की शोध लावणारा कोण आहे तर शोध विनाशकारी देखील ठरू शकतात. म्हणून लक्ष पुन्हा माणसाच्या आतल्या बाजूला न्यावं लागेल, कारण सुरुवात तिथूनच होते आणि हे सर्व काही शेवटी त्याचसाठी होतं. तीच सुरुवात आहे आणि तोच अंत. म्हणून दिशा मुळात एकच आहे. मी तुमच्या मुद्द्याशी पूर्णपणे सहमत आहे. केम्ब्रिज विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं एक मोठं केंद्र राहिलंय आणि इथून अनेक नोबेल पुरस्कार विजेते निघाले आहेत. भारतात चालू असलेल्या कडक उष्णतेच्या संदर्भात तुम्हाला असं वाटतं का की याचं समाधान तंत्रज्ञानाकडे आहे? नाही, असं नाही आहे. खरंच नाही. कारण आजच्या चर्चेतील आपण याच गोष्टीवर विचार केला. बघा, तंत्रज्ञानाचा उद्देश आहे कमी लावून जास्त मिळवणं. म्हणजेच मला जे हवं आहे ते कमी मेहनत आणि कमी संसाधनांमध्ये कसं मिळवू. तंत्रज्ञान शेवटी याच गोष्टीचं नाव आहे. मुद्दा असा आहे की तंत्रज्ञान मला जे काही देऊ शकतं तरीही मी आणखी जास्त इच्छा करत राहील. ही फक्त भाषणबाजी नाही आहे, याचे पुरावे आहेत. बरोबर, आजची जी कार आहे ही ऑटोमोबाईल 70च्या दशकातील किंवा 80च्या दशकातील कारपेक्षा कुठेतरी जास्त कार्यक्षम आहे. याचा अर्थ असा आहे का की एकूण उत्सर्जन कमी झालं आहे? नाही. आणि आपण याला भारतात अनुभवत असलेल्या उष्णतेच्या लाटेसोबत जोडत आहोत. अगदी लंडनमध्ये 3 दिवसांपूर्वी एक विशेषतः असामान्य उष्णतेची लाट होती. तर जेव्हा आपण हीट वेव्हजबद्दल बोलतो तेव्हा साहजिकच आपण कार्बनबद्दल बोलत असतो. आपल्याला हे समजलं पाहिजे की जर हवेत कार्बन आहे तर ती आग जी त्या कार्बनची निर्मिती आहे ती मानवाच्या आत आहे. आता आपण वरच्या काळजीची मोजणी करत आहोत आणि म्हणत आहोत 20 ppm, आता 40 ppm. आगीच्या मूळ स्रोताचा शोध न घेता आग इथं आहे, मानवी अहंकारात, अजाण मानवी केंद्रामध्ये. आणि तुमच्याकडे कोणतंही तंत्रज्ञान किंवा धोरणात्मक उपाय असो, जर आगीचाच विचार केला गेला नाही तर आग त्या सर्वांना गिळून टाकेल. तुम्हाला आगीकडे पाहावं लागेल, तुम्हाला विचारावं लागेल की ही वास्तविक आहे का, याचे दावे खरे आहेत का. आणि हाच मार्ग आहे. तुम्ही इतरही अनेक गोष्टींबद्दल बोलू शकता जिथे कुठे तंत्रज्ञानाने गोष्टींना अधिक कार्यक्षम, अधिक परवडणारं बनवलं आहे तिथं वापर फक्त वाढलाच आहे. आपण विचार करायचो की जर तंत्रज्ञान आलं तर ते उत्सर्जन कमी करेल आणि प्रत्येकाकडे कमीत कमीमध्ये अधिक असेल. नाही, असं होत नाही आहे. जसजशा गोष्टी अधिक सुलभ होत जातात तसा त्यांचा वापर आणि मागणी देखील वाढत जाते. म्हणजे जसजशी उपलब्धता वाढते तशी मागणीही वाढत जाते. याचा सरळ अर्थ असा आहे की तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात तुम्ही कितीही प्रगती केली तरी माणसाची भूक कधीच तृप्त करू शकणार नाही. आणि या दोन्ही गोष्टींचा एकत्र अर्थ असा आहे की उत्सर्जन सतत वाढत राहील आणि उष्णतेच्या लाटा अधिक तीव्र आणि अधिक वारंवार येतील. तर जर आपल्याला वाटतं की हिटलरचं समाधान व्हावं, जर आपल्याला हवामान आपत्तीच्या संपूर्ण दृश्याचं समाधान करायचं आहे तर आपल्याला मानवी केंद्रावर लक्ष केंद्रित करावंच लागेल. फक्त तंत्रज्ञान किंवा धोरणात्मक उपाय कामी येणार नाही. धोरणकर्ते हे नेते असतात. नेते मतदारांद्वारे निवडले जातात. मतदार हे ग्राहक आहेत, अंतिम ग्राहक आहेत त्या सर्व गोष्टींचे ज्या कार्बन निर्माण करतात. शेवटी जो मतदार स्वतः ग्राहक आहे आणि तोच प्रदूषणाचं कारण देखील आहे, तो अशा नेत्याला का निवडेल जो त्याचा वापर कमी करणारी धोरणे लागू करेल. म्हणूनच फक्त तंत्रज्ञानाने गोष्ट सुटणार नाही, फक्त धोरणांनी देखील काम होणार नाही. कामी तर केवळ एकच गोष्ट येईल, मोठ्या प्रमाणावर आत्मज्ञानाचं शिक्षण. खूप खूप धन्यवाद. स्वागत आहे. तुम्हाला आनंद होईल की याच उद्देशानं जे आमचं स्वतःचं ॲप आहे ज्यामध्ये आमचे गीता आणि बाकी सगळे कार्यक्रम चालतात, इथे बुद्ध आहेत, गीता आहेत, उपनिषद आहेत, अष्टावक्र आहेत. हे मला मिळालं, माझं आयुष्य बदललं. हे तुम्हाला मिळतील, तुमचंही आयुष्य बदलेल. खरं विचाराल तर म्हणजे लाखो नाही तर किमान हजारो आयुष्य तरी आहे जी पूर्णपणे बदललेली आहेत. 2 लाखांपेक्षा जास्त गीता विद्यार्थ्यांसोबत सहभागी व्हा. आचार्य प्रशांत ॲपवर पहिला महिना पूर्णपणे फ्री. गीता मिशनचा संपूर्ण एक्सेस. ॲपवर तुम्हाला मिळतील नियमित लाईव्ह सत्र, प्रत्येक दिवशी आचार्य प्रशांत यांचे विशेष संवाद, गीता कम्युनिटीचा एक्सेस, गीता परीक्षा, निवडक बातम्या, ऑडिओ बुक्स, कोट्स आणि बरेच काही. गुगल प्ले स्टोअर किंवा ॲपल ॲप स्टोअरवर आचार्य प्रशांत सर्च करा आणि आत्ताच डाउनलोड करा.